जर या 5 पैकी एकही योग तुमच्या कुंडलीत जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आहात. तुमचा जन्म फक्त जगण्यासाठी झालेला नाही. तुमचा जन्म झाला आहे नाव कमवण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी आणि लोकांना जाग करण्यासाठी. हे योग कुठले आहेत? तर ते आहेत पंच महापुरुष योग. पहिला योग आहे भद्र महापुरुष योग. बुध केंद्रामध्ये मिथुन किंवा कन्या राशीत असेल. तुमची खरी ताकद आहे शब्द. तुम्ही बोलता आणि लोक ऐकतात. लेक्चरर, स्पीकर, बिझनेसमॅन, राजकारणी, तुमच्या आवाजातच यश दडलंय. दुसरा योग आहे मालव्य महापुरुष योग. शुक्र केंद्रात वृषभ, तुळ किंवा मीन राशीत जर असेल तर तुमचं सौंदर्य, तुमची ग्रेस हीच तुमची सुपर पॉवर आहे. लक्ष्मी माता स्वतः तुमच्याकडे आकर्षित होते. तिसरा योग आहे रुचक महापुरुष योग. मंगळ केंद्रात मेष, वृश्चिक किंवा मकर राशीमध्ये तुमच्यात योद्ध्याची आग आहे. अडचणी त्या काय असतात? तुमच्यासाठी त्या चॅलेंज आहेत, अडथळे नाहीत. चौथा योग हा हंस महापुरुष योग आहे. गुरु केंद्रात धनु, मीन किंवा कर्क राशीमध्ये तुमचं भगवंताशी थेट कनेक्शन आहे. तुमचं काम आहे लोकांना ज्ञान देणं, मार्ग दाखवणं, लोकांची आध्यात्मिक उन्नती करणं. आणि शेवटचा योग शश महापुरुष योग. शनी केंद्रात मकर, कुंभ किंवा तुळ राशीमध्ये सुरुवात कठीण होते, पण मेहनत सुरू ठेवलीत तर शनी स्वतः म्हणतो, माग, तुला जे हवंय ते सगळं देईन. लक्षात ठेवा, फक्त योग असणं पुरेसं नाही, त्यांना ऍक्टिव्हेट करावं लागतं. कसं ते जाणून घ्यायचं असेल तर कॅप्शन वाचा आणि ऍस्ट्रो आचार्याला फॉलो करा. धन्यवाद.